तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आपल्या असोसिएशनने, आपल्या केमिस्ट असोसिएशनने जी आपल्यासाठी योजना आणलेली आहे, रजिस्टर फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना, त्याचा फॉर्म नक्की कसा भरायचा, त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची पूर्ण डिटेल आणि प्रॉपर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला गुगल ओपन करा. गुगल ओपन केल्यानंतर तिथं असा इंटरफेस येईल, तिथं सर्च करा MSP ऑनलाईन पोर्टल. तर MSP ऑनलाईन पोर्टल ओपन केल्यानंतर त्याच्यावर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं खाली उजव्या साईडला तुम्हाला लॉग इन आय डी दिसते. त्यात लॉग इन आय डी महत्त्वाचं म्हणजे आपलं जे PPP कार्ड आपण रिन्यू करतो आहे त्याचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे त्याच्यात. तर याचं लॉग इन आय डी टाका. लॉग इन आय डी टाकल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा. जर लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमच्याकडे नसेल तर खाली फॉरगॉट लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे, तिथं क्लिक करून तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर पासवर्ड टाका. आपल्या PPP कार्डचं जे पासवर्ड आहे ते पासवर्ड टाका. त्याच्यानंतर खाली घ्या. त्याच्यानंतर तिथे कॅप्चा टाका. त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक करा. तर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. तर आता हे बघा, हे PPP कार्डचं ॲप्रुव्हल इथं PPP कार्डचं आपण रिन्युअलसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यामुळे ॲप्रुव्हल पेंडिंग दाखवते इथं स्टेटसमध्ये. तर तिथं एनरोलमेंट सुरक्षा कवचवर क्लिक करा. तर इथं तुमची माहिती भरून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, इथं आपली स्वतःची माहिती भरायची नाही आहे, आपल्या नॉमिनीची माहिती भरायचं आहे. म्हणजे आपण ज्याचं वारस लावायचं आहे. समजा जर तुम्ही मिस्टरांचं भरत असला तर पत्नीचं वारस लावा. जर पत्नीचं जर तुम्ही फॉर्म भरत असला तर तुमच्या मिस्टरांचं वारस लावा. त्या वारसांचे डिटेल्स इथं लिहायचे आहेत आपल्याला, आपले स्वतःचे डिटेल्स लिहायचे नाही आहेत इथं. तर नाव, मिडल नेम, सरनेम, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ पण ॲक्युरेट टाका. त्याच्यानंतर जेंडर म्हणजे आपण आपल्या लक्षात घ्या अनेकदा, महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या नॉमिनीची माहिती ते टाकायचं आहे. तर रिलेशनशिपमध्ये आपण जर हजबंड किंवा वाईफचं भरत असाल तर स्पाऊस टाका, त्याच्यावर क्लिक करा. ओके. त्याच्यानंतर नॉमिनीचं मोबाईल नंबर तिथं टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला रजिस्टर मेल आय डी तिथं मेन्शन करा. मेल आय डी टाकल्यानंतर आपला प्रॉपर ॲड्रेस जो काही आपल्या आधार कार्डवर आहे तो ॲड्रेस तिथं फिल करा. तिथं ॲड्रेस फिल केल्यानंतर ते टाकल्यानंतर आपला आधार कार्डवरचा नंबर बघा, तो आधार कार्डचा नंबर आहे असा तिथं टाका. आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर आपला तालुका निवडा, आपला जिल्हा निवडा, आपण जिथं कुठं राहतो, शहर असू दे आपलं गाव असू दे, त्याचं पिनकोड टाका. सगळ्यात महत्त्वाचं इथं लक्षात घेण्याचं पॉईंट काय आहे माहिती आहे काय, जे काही आपण तिथं खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, आधार कार्ड ऑफ रजिस्टर फार्मासिस्ट, बरोबर. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ एनरोलमेंट. तर एनरोलमेंटसाठी तुम्ही तिथंच खाली क्लिक करायचं आहे. त्याच्या खालीच तो फॉर्म आहे, तो फॉर्म प्रिंट करून घ्या. 2 पानाचा तो फॉर्म आहे, त्याच्यावर आपली माहिती भरा. लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे त्या एनरोलमेंट फॉर्मवर ज्याचा आपण फॉर्म भरतो आहे नॉमिनीचं माहिती त्याच्यात भरायचं नाही. ज्याचा आपण फॉर्म भरतो आहे त्याची माहिती त्यात पूर्ण भरायचं आहे. तर तिसऱ्या नंबरचा आहे आधार कार्ड ऑफ नॉमिनी. तिथं आपण आपल्या नॉमिनीचं आधार कार्ड म्हणजे आपण ज्याचं वारस तिथं लावलं आहे त्याचं आधार कार्ड तुम्ही अपलोड करायचं आहे. आणि खाली फोटो ऑफ नॉमिनी म्हणजे नॉमिनीचं फोटो अपलोड करायचं आहे. आणि खाली सिग्नेचर ऑफ नॉमिनी. तर लक्षात घ्या, ह्या 5 डॉक्युमेंट आपल्याला महत्त्वाचे अपलोड करायचे आहेत. पण सगळ्यात त्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आधार कार्ड ऑफ फार्मासिस्ट, ॲप्लिकेशन ऑफ एनरोलमेंट आणि आधार कार्ड ऑफ नॉमिनी. हे जे 3 डॉक्युमेंट आहेत हे आपल्याला
PDF फाईलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, ते पण 200 KB पर्यंत. 200 KBच्या पुढं जर आपली फाईल असली तर ते अपलोड करून घेत नाही. त्यामुळं 200 KBच्या आत आपण ही फाईल अपलोड करून तिथं अपलोड करायचं आहे. समजा जर तुमच्याकडे अपलोड करण्यासाठी काही नसलं तर तुम्ही लॅपटॉपवर किंवा PCवर जर फॉर्म भरत असला तर अनेक असं ऑनलाईन वेबसाईट आहेत, तिथं तुम्ही ते आपले डॉक्युमेंट अपलोड करून त्याचं PDF मध्ये 200 KBच्या आत कन्वर्ट करून घेऊ शकताय, बरोबर. तर पुढचा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे फोटो ऑफ नॉमिनी आणि सिग्नेचर ऑफ नॉमिनी. इथं आपल्याला PDF मध्ये ते फाईल आपली घेत नाही, तिथं JPGमध्ये ती फाईल आपली घेत्या. काय लक्षात ठेवा, तिथं पण 200 KBच्या आत आपल्याला आपली फाईल अपलोड करायची आहे. पण लक्षात घ्या, फोटो ऑफ नॉमिनी आणि सिग्नेचर ऑफ नॉमिनी तिथं आहे, ते जे आहे ते JPGमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, लक्षात ठेवा, PDF मध्ये नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे. ते JPGचे 2 फाईल ते पण आपल्याला 200 KBच्या आतच करून घ्यायचे आहेत, त्याशिवाय ती फाईल घेतच नाही. तर लक्षात आलं. तर हे सगळे पॉईंट, आता हे सगळं जर आपण व्यवस्थित अपलोड केलो तर आता पुढचं बघूया आपण. तर वरचं सगळं भरून झाल्यानंतर आपण मग खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ती माहिती सगळी वाचून घ्या. ती माहिती वाचून घेतल्यानंतर इथं क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा. तर फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्म सक्सेसफुली भरल्याचं तिथं वर नोटिफिकेशन येईल. आणि लक्षात घ्या, हे फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे ती MSPC आपल्याला ती पुढची प्रोसेस MSPC करेल. आणि काही काळानंतर, थोड्या दिवसानंतर आपल्याला त्याची रिसिट किंवा काय असेल तर तिथं खाली आपल्याला त्याचे डिटेल्स आपल्याला देतील. तर लक्षात आलं. तर धन्यवाद मित्रांनो. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे फार्मसीचे जे कोणी मित्र असतील त्यांना सगळ्यांना ही व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.